भरलं वांग म्हणलं की कोणाला आवडत नाही, सगळ्यांच्याच आवडीचं असतं. नमस्कार, मी विद्या शिंदे स्वागत करीत आहे आपलं रंजनाज रेसिपीजमध्ये. आज आपण पाहणार आहोत मस्त असं खारं वांग. ही रेसिपी आहे माझ्या आजी सासूबाईंची. त्यांनी मला ही बनवायला शिकवली. हे खारं वांग यात जास्त मसाले वापरले जात नाहीत, काही नाहीत. घरातल्या घरात पटकन आणि चविष्ट आणि 2-3 दिवस टिकणारे हे वांग आहे. त्यामुळे नक्की करून पहा. याला वांग्याचं लोणचं देखील म्हणतात आणि रुचकर लागतं एकदम. त्यामुळं चला रेसिपी पाहूयात. हा चिंचेचा कोळ आहे. चिंच आणि गुळाची जी चटणी असते ना ती आहे ही. नंतर ओलं खोबरं घेतलंय आपण एक तुकडा मोठा, लसूण घेतलाय 10-12 पाकळ्या, आलं घेतलंय. हा गरम मसाला घ्यायचा आहे आपण, कारण ह्यात आपण कुठलाही मसाला वापरणार नाही दुसरा. त्यामुळं हे 1 चमचा धणे आहेत, 5-6 तुकडे दालचिनीचे, 5 मिरी आहेत आणि 7-8 लवंग आहे. हे असं सगळं हे मिश्रण आहे. हे आपण काय करूया आता बारीक वाटून घेऊया. जेव्हा आपण हे मिश्रण सगळं वाटून घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि चिंचेचा कूट घालायचं आहे. चला आता ही वांगी छान अशी चिरून घेऊयात. वांगी चिरताना ह्याचे काटे काढून घ्यायचेत. मागचा देठ थोडासाच तोडायचा आहे, बाकीचं ठेवायचं आहे. हे बघा, ही मी वांगे अशी चिरून घेतले, देठ काढल्याचे काटे काढले आणि असे हे 2 त्याला कट द्यायचे. असं कापून घ्यायचे वांग, म्हणजे आपल्याला ह्यात मसाला छान असा भरून घेता येईल. आणि ही पाण्यात टाकायचे, नाहीतर वांगी काळी पडून जाते. हे जे वाटण आपण केलेलं आहे हे खूप बारीक नाही करायचं, हे जाडसर ठेवायचे. दाताखाली आलं की छान लागतं. घालूयात मीठ चवीनुसार. नंतर घालायचा हा शेंगदाण्याचा कूट, साधारण हा 2 चमचे. चिंचेचा कोळ आहे हा घालायचा आहे. हळद घालायची आणि वांगी भरून घेऊया आपण आता. हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं. वांग घेऊन यात मसाला भरायचा आहे आता आपण. भरपूर मसाला भरायचा आहे हा आपण त्यात, असं दाबून दाबून. शेंगदाण्याचा कूट पण मी थोडंसं जाडसरच घेतलाय. हे बघा, असे छान वांगी भरून घ्यायची. सगळी वांगी भरून घेते मी आता. हे पहा, मी अशी सगळी ही वांगी भरून घेतलेत. आता आपण ही फोडणीला घालूयात. कढईमध्ये तेल घालायचे 4-5 चमचे. मग घालायची मोहरी, जिरे, आता ही वांगी घालायची आपण आणि छान अशी परतून घ्यायची. 1-2 मिनिटं तरी ही वांगी आपल्याला छान परतून घ्यायची. गॅस एकदम बारीक करायचा आहे. यात आपण जो गरम मसाला घातला तो तुम्ही आधीच जर का टेचून घेतलात तरी चालेल. यामध्ये जर तुम्हाला मिरची नको हवी असेल तर तुम्ही कांदा लसूण वापरू शकता किंवा लाल तिखटही वापरू शकता. 1-2 मिनिटं परतून देऊया आणि गॅस बारीक केलाय आणि मी त्याच्यावरती झाकण ठेवते. जरा झाकण ठेवणार आहे. आणि हे जे आपण मिक्सरमधनं मसाला काढला, ताटामध्ये जे भरला मसाला, त्याच्यामध्ये जो मसाला राहतो थोडा थोडा, त्यात थोडंसं जेवढं पाणी बसेल तेवढंच पाणी ह्या ताटावर ओतणार आहे आणि ते पाणी आपण आतमध्ये घालायचं आहे. बघा, 2 मिनिटांनी ही वांगी थोडी छान अशी भाजली गेलेत. आता यात आपण हे धुतलेले पाणी घालूया.
अगदी हे अर्धा ग्लास पाणी आहे. आता ही आपण अशीच शिजू देऊया. परत झाकण ठेवायचंय आणि शिजू द्यायचे. इतका भारी वास सुटला नाही याचा. तुम्हाला माहिती का, हे जर वांग्यामध्ये आपण जर का पाणी घातलं नाही, नुसतं वाफेवरती होऊ दिलं तेलामध्येच, तर हे वांग जवळपास 3-4 दिवस टिकतं आणि तुम्ही प्रवासाला ते घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्हाला थोडंसं ओलसर हवं असेल भाकरीसोबत खायला, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते शिजवायचं. आता ह्यात घालूया आपण कोथिंबीर. कोथिंबीर घालताना हात आखडता घ्यायचा नाही, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि परत थोडा वेळ अशी थोडी वाफ येऊ द्यायची त्याला. हे पहा, आपलं वांग शिजलंय मस्तपैकी. हे बघा. झालंय हे. आता आपण गॅस बंद करूया. खाण्यासाठी तयार आहे मस्त असं चटपटीत झणझणीत गरम गरम खारं वांग. कसं वाटतंय बघून? असं वाटतंय की नाही पटकन खावं असं. चला तर मग रेसिपी पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला खारं वांग माझं कसं वाटलं. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा.